ही आहे अख्खी तुरीचे दाणे. याची मसाला आमटी कशी बनवायची हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे रात्रभर मी भिजवून ठेवले होते पाण्यामध्ये. त्याला सकाळी 2 स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन त्याला कुकरमधून 3 ते 4 शिट्ट्या काढून शिजवून घेणार आहोत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अद्रक, थोडेसे लसणाच्या पाकळ्या, मिरच्या आणि खोबरे आणि शेंगदाणे, कोथिंबीर टाकून याचं वाटण करून घेणार आहोत. हे वाटण झाल्यानंतर आता कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून जिरे आणि कांदा परतवून घेणार आहोत. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये वाटण केलेला मसाला टाकणार आहोत. मसाला थोडा परतून झाल्यानंतर त्यामध्ये कच्चा टमाटा एक कापून टाकणार आहोत. त्याला थोडंसं शिजू देणार आहोत. आता 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि 2 चमचे काळा मसाला असं मसाले आपण टाकून घेणार आहोत. आता मीठ आणि गरम पाणी टाकून मसाला थोडा शिजू देणार आहोत. एका बाजूला कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या आहेत. आपले तुरीचे दाणे हे शिजलेले आहेत छान. इकडे आपल्या मसाल्यालाही छान उकळी आलेली आहे. मसाला परतून झालेला आहे. आता हे जे तुरीचे दाणे आपण जे उकडून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकणार आहोत आणि भाजीला 5 ते 10 मिनिटासाठी छान उकळी येऊ देणार आहोत. इथे आपली आमटी तयार आहे. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.